माहीत ना. हाय गाईज, वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. जरा थोडीशी जास्त ओव्हर ॲक्टिंग केली मी. आता आम्ही उठून नाश्ता वगैरे सर्व करून झालो आहे. येशू मॅडम जाणार आहे आता बड्डेला. आजीचा बड्डे आहे, आजीच्या बहिणीचा बड्डे आहे, शोभा आजीचा बड्डे आहे. कितवा 75th काहीतरी ना की 60 काहीतरी आहे. सो मी नाही जाणार आहे, मोनू पण नाही जाणार आहे. आणि माझे होठ खूप जास्त फाटले आहेत, तर मी त्याला घी लावते आणि ती खाऊन टाकते. आणि आता मी पहिला आंघोळ करणार. आणि मी आज विचार केला, खूप दिवस झाले मी फक्त यूट्यूबवर म्हणजे व्लॉग्सच बघते. रील्स तर मी काय टाकतच नाही इन्स्टावरती. आणि मग मी आज थोडेसे रील्स बनवणार आहेत. त्यासाठी पहिला आता आंघोळ करायला जाईन, मग रेडी होईन, मग थोडेसे रील्स बनवेन, मग ते पोस्ट करेन. पहिला पाणी गरम करायला ठेवते, आंघोळ करते. ही लाईट ना बाहेर लावली पाहिजे, अशी माझ्या समोर. किती मस्त दिसतंय ना. घेऊन जाऊ त्याला, तिथेच शूट करू मेकअपचा व्हिडिओ. ही घाण असली ना. थोडेसे रील्स बनवून आता मी जेवणार आहे, कारण मी अजून जेवली नाही आणि मला खूप लागली. आणि मला ही लिपस्टिक खूप आवडली. म्हणजे मी 2 लिपस्टिक मिक्स करून लावल्यात. पहिला मी बॉर्डरला डार्क लावली आणि नंतर आतमध्ये पिंकमध्ये थोडीशी लाईट शेडचा लावला. छान वाटतं ना. सॉरी. आणि ही मी मम्मीची साडी घातली आहे, ब्लाऊज माझा आहे, साडी मम्मीची आहे, कानातले मम्मीचे आहेत. आणि मम्मीने मस्त अंड्याचं कालवण बनवलं आहे. आज संडे आहे, मम्मी चिकन बनवणार होती, पण मोनू मॅडमनी रात्री चिकन आणलंच नाही. मम्मीने तिला बोललेलं चिकन आणायला, पण तिने आणलं नाही. मग आता तिच्यामुळे आम्हाला हे खायला लागतं. पण ठीक आहे, मम्मी हे पण खूप छान बनवते. आणि येशू होते रेडी आणि मोनू करते त्याची आईनिंग, कारण ती चालली आहे बड्डेला. मी आणि मोनू नाही चाललो आहे. आणि आता जाऊन मी चेंज केलं आणि ही लिपस्टिक एवढी सेक्सी वाटते ना. म्हणजे एकदम मस्त वाटतं ना. मी काय केलं, पहिला इथे डार्क शेड लावला, इथे लाईट लावला, इथे 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 आणि तो पूर्ण स्मच केला मी एकदम बारीक. कोणता पण असं नाही की जो मी यूज केला तोच. डार्क आणि मध्ये लाईट, बॉर्डरला डार्क. आणि आता येशूला आम्ही दोघांनी एवढं म्हणून एवढं मारलंय. आता येशूला रडते ऐकतच नाही अजिबात. म्हणून लय धुतलं आणि मग आता गेली ती. तिला रेडी व्हायसाठी एवढा टाइम मेकअप केला, धुतला, परत केला. चांगली नाही दिसत म्हणून लय मारलं तिला. हा मोनू, कसं मारलं येशूला. मोनूचं लय डोकं खराब होतं. असं जास्त किरकिर झाली ना, मोनूचं डोकं एकदम आऊट. म्हणून झाडून मारलं तिला. ती गेली आता. मोनूचा मस्त गाणं बिणं लावून मूड फ्रेश करायचं काम चाललंय आता. आणि ही मॅडम झोपून नाही देणार आहे. हा कॉपीराईट आहे म्हणून मला बंद करायला लागेल, कारण हिचं गाणं तर नाही होणार आहे बंद. लय नाटके झाले तुझे. कधीपासून लाईव्ह होती, आता ब्लॉग काढत बसली आहे, रील्स बनवत होती, आता माझं गाणं मोनूने घातलंय माझा गाऊन. तू गाणं ऐकून नेहमी आंघोळ करते, तर तिच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम होतोय. जाऊ दे, मी आता दही खाते. म्हणून माझा मूड खराब आहे. माझ्याशी कोणी बोलू नका प्लीज. जरा हे तर जोरात तर बोलायचं.
ताकद नाही ए वाईजा भात घाल. घालते. मी तिला बघायलाच गेले, तिचा फोन आला ना मला इथं, फोन ठेव, मी तिला बाहेर बघायला गेलेली तुला मी. तेवढ्यात फोन गायब हातातच झाली. होता माझ्या. व्हेरी नाईस. तुझी चुकी. म्हणून नीट बोल. काय बोलली परत बोल. आले पाहिजे हेटफुल कमेंट्स, मला आवडतात. पागल आहे पागल. म्हणून जा तू डोक्याला हे करून बसली. जा तू. आता मी एक टोप घासून, भांडी नाही, एक टोप घासून तो भाताचा भात लावते. मोनूनी चिकन आज पण नाही आणलं. मग अंड्याचा कालवण आहे, अंड्याचं कालवणच खाणार आहे. बघते बघ येशू जस्ट आता आली आहे बड्डेवरनं. कसा होता बड्डेच होता ना पागल. बड्डे बोलली मी. मोनूचा मूड ऑफ आहे, मोनूला आज घेणार नाही. जाऊ दे. आयसू हाच नंबर आहे ना जानवीचा. माहित नाही असेल का काय झालं. अरे फोटोज पाहिले. मेसेज कर ना तिला व्हॉट्सअप. आजी सोबत ठेवलाय का फोटो. माहित नाही मला, असेल आजी सोबतच असेल. येशू तू जेवण आली, काय काय होतं जेवायला. अरे चिकन होतं, मी बघितलं नाही. मी आणि विधी खाल्लं की नाही पण ते सांग. व्हेज खाल्लं जाऊन येण्या लोकांनी. मध्ये वीर आणि मी बघितलंच नाही. स्कूल आहे आयशा नानू. अय्या स्कूल आहे येशूची. टुमॉरो स्कूल. हा लगेच इंग्लिश. ऐशू बाबू उद्या स्कूल आहे. शर्ट शोधून ठेव शाळेचं. शर्ट नाही का फ्रॉक धुतलंय मी. अच्छा हे मग येलो टी शर्ट काढलं करून. आयनिंग साठी तिने किती परेशान केलंय, मेकअप साठी तिने किती परेशान केलंय. म्हणून तिची केस अशी धरलेली अशी आणि अशी खेचली जोरात. काही त्रास देत नको जाऊस तू अशी सगळ्यांना. लय मारलं म्हणून तिला झाडू. आली भट ते कर्ली हेअरचा फोटो ना मोनू तर अलगच दुनियामध्ये असते तिच्या. सोनू फोटो काढायचे एवढ्या रात्री फोटो जरा इथंच काढणं. हितच नको. रिंगलेट लाव आणि काढ गप. हिताच फत्ताच करेल. खाली अंधार किती आहे तर इथेच काढले तुझ्या बड्डेला. अंशूच्या इथे मस्त फोटोशूट चाललाय आणि हिचं बघा काय चाललंय. आणि मी एवढ्या रात्रीची हे लोक मला खाली घेऊन आलेत. माझा हेलो का नाही, तुमच्या दोघांच्या नादात मी आली. ती खाली बसते. एवढ्या रात्रीचा आम्ही 1 वाजता खाली आलोय फक्त येशूचे फोटो काढायला. आणि मी तिची असिस्टंट वाटते. बोल लवकर. ते असतात ना, ते बोलतो ना मेकअप टचअप, तशी वाटते मी येशूची. खरंच हे माझंच घातलंय, माझीच हिल्स घातली, माझीच बॅग घेतली आणि माझंच घेतली सर्व माझं. जर मी मोठी असली लय बस झालं. लय फोटो काढले, लय हिसाबाच्या बाहेर फोटो आलेत आता. हा नाही तर काही घरदार आहे की नाही ना. तिचं 1 वाजता ही आम्हाला खाली घेऊन आली फोटो काढायला आणि मी अशी भुंगी अवतारात आली आहे खाली. चालते बघ अशी ठुमक करून मॅडम टाकटूक चाललंय. हा बस. हा मॅडम हे माझ्या बड्डेचं आहे. 18th बड्डेचं आहे येशू. मला माहिती आहे. 19 बर्थडेला माहिती आहे तो वाईट घालून. माझीच हिल्स सर्व माझं.
नाही का थकली आणि किती थंडी आहे, नुसती अशी कापत होती मी, एवढी थंडी आहे खालती. मम्मी मध्ये जरा हळूच, खाली किती थंडी आहे. माझा फोन घेऊन गेलेत पागल सारखे, तुझा घेऊन जायचा तर आहे का. चादर दे भाई, मला थंडी वाजली. आणि हे काय झालंय केसांचं. आणि गुड मॉर्निंग गाईज, मी आता उठली आहे, मोनू पण आता उठली. येशू स्कूलला गेली आहे, मम्मी कामाला गेली. आणि माझा गळा दुखतोय लय. मोनू सकाळ सकाळ उठली, मला बोलते असं हात ठेवून हात नाही हलवायला होतंय, हात नाही हलवाय. पागल, मुंग्या आल्या असतील हाताला. अरे हात सून पडलेला, असं उचलत नाही माझा हात. मग असा हात होता ना मुंग्या आलेला, ह्या हाताने असं उचलला हात, मग इथे ठेवला. जानच नाही असं. मम्मीने आता काय बनवलंय, मम्मीने पोहे बनवले म्हणून ना, फक्त फोन मध्ये नाही गरम केले तर का नाही करू शकत. माझा घसा दुखतोय रे. आणि मला हा व्लॉग एडिट करायचा होता. मी झोपून गेली रात्री व्लॉग एडिट करता करता अर्धा. मग आता हा एंड करेन, एडिट करेन, पोस्ट करेन आणि मग आजचा व्लॉग चालू करेन. आजच हे करून आता एंड करून आता चालू करेन दुसरा व्लॉग.